RT ॲडमिशन 2026-27 तर ज्याही पालकवर्गांनी RTसाठी फॉर्म भरलेला असेल तर फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण पालकवर्गांना SMS आलेला आहे का? कारण की भरपूर ज्या अशा कमेंट्स आलेल्या आहे की आम्हाला SMS आलेला नाही आहे आणि आमचा फॉर्म हा खरोखर सबमिट झालेला आहे का, जेणेकरून आम्ही जी लॉटरी लागेल यामध्ये इलिजिबल असलो पाहिजे, अशाबद्दल भरपूर पालकवर्गांच्या कमेंट्स आलेल्या आहे. तर बघा, SMS A to Z पालकांना आला असेल असे नाही आहे, कारण की जेव्हा तुमचा फॉर्म सबमिट होतो SMS नाही येत आहे, फक्त जेव्हा रजिस्ट्रेशन करतोय आपण तेव्हा SMS येतोय. परंतु जर तुमचा फॉर्म तुम्हाला चेक करायचं असेल की आपला फॉर्म खरोखर फायनल सबमिट झालेला आहे का, कारण की जे एडिटची प्रोसेस होती या एडिटच्या प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे की भरपूर जे पालकवर्ग आहेत त्यांचा फॉर्म अर्धवट भरून राहिलेला आहे आणि अर्धवट भरलेले फॉर्म हे RTसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर तुमचा फॉर्म कन्फर्म आहे किंवा नाही आहे हे कसं चेक करायचं बघा. ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे. तर यामध्ये तुमच्याकडे ॲप्लिकेशन ID आहे जो तुम्हाला मिळालेला आहे किंवा फॉर्मच्या प्रिंटवर असेल किंवा तुम्हाला SMS आलेला असेल, तो ID इथे टाकायचा आहे. पासवर्ड तुम्ही स्वतः सेट केलेला आहे किंवा तो सुद्धा तुम्हाला SMS मध्ये आलेला असेल. हा कॅप्चा इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर सर्वात खाली तुम्हाला ऑप्शन दिले आहे ते म्हणजे लॉग इन. तर लॉग इनला क्लिक करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. तर बघू शकता, ज्याही पालकवर्गांनी फॉर्म भरलेला असेल तर त्या पालकवर्गांना काय करायचं, सर्वात शेवटी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे म्हणजे फॉर्म सबमिशन. तर फॉर्म सबमिशनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. फॉर्म सबमिशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण फॉर्म दिसून पडेल. हा फॉर्म आपण ब्लर केलेला आहे कारण की आपण पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती A to Z तुम्ही किती शाळा टाकलेल्या आहे A to Z माहिती तुम्हाला दिसून पडत असेल. यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी एक ऑप्शन आहे, बघू शकता तुम्ही, ते ऑप्शन म्हणजे जनरेट PDF. तर जनरेट PDFच्या ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक PDF ओपन होणार आणि ती PDF ओपन होत आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट झालेला आहे. जर इथे तुम्हाला जनरेट PDFचं ऑप्शन नसेल तर तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला नाही आहे आणि ज्यांचाही फॉर्म अर्धवट भरलेला असेल त्यांचा फॉर्म एडिट तरी होतो, पण बाकीचे फॉर्म जेव्हा तुम्हाला लास्ट ऑप्शन आहे फॉर्म सबमिशन, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म दिसून पडेल. तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एडिट ऑप्शन नाही आहे आणि त्यामध्ये ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त जनरेट PDF. तर जनरेट PDFचं जर ऑप्शन असेल तर त्या पालकवर्गांचा फॉर्म फायनल सबमिट आहे आणि ते पालकवर्ग RT ॲडमिशनसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे किंवा नाही तुम्ही चेक करू शकता. आणि ज्या पालकवर्गांनी ऑलरेडी जेव्हा पहिले फॉर्म भरलेला आहे एडिट करायच्या अगोदर, ते जर पालकवर्ग PDF डाउनलोड करत असेल तर त्यांना आता जी PDF आहे एडिट नंतरची, म्हणजे अगोदर PDF डाउनलोड केली एडिटच्या अगोदर आणि आता एडिट केला आहे फॉर्म आणि आता PDF डाउनलोड करताय, तर त्यांना तीच PDF डाउनलोड होत आहे. कारण की तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी सेम नावाने PDF सेव्ह असल्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये ती PDF डाउनलोड होत नाही आहे. किंवा तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड अगेन करा किंवा जो ID पासवर्ड आहे हा तुम्ही कॉम्प्युटरवर ट्राय करू शकता किंवा अदर जो मोबाईल असेल तुमच्या घरामध्ये त्या मोबाईलवर ट्राय करा, तुम्हाला लेटेस्टवाली PDF डाउनलोड होऊन जाणार. तर RT ॲडमिशनमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती. यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.